मराठा समाज एवढा आक्रमक का झाला आहे? आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे 7 तारखेपासून 7 सप्टेंबरपासून उपोषणाला बसले. गॅंड्याचं काताडं पांघरलेलं सरकार पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि महाराष्ट्राच्या पहिला इतिहास असेल की त्यांनी समोर विरोधाचं उपोषण बसवलेलं असेल. काय त्यासाठी मनोजदादा जरांगे पाटील मराठा समाजासाठी रात्र 13 महिने झाला आज झटत आहेत. त्या अनुषंगाने मनोजदादा जरांगे पाटलाची प्रकृती खालावत राहिलेली आहे, तरी सरकार त्याच्याकडे लक्ष देत नाही. त्यासाठी आम्ही बंदचं आव्हान पुकारलेलं आहे. संपूर्ण बीड जिल्ह्यामधून बंद स्वतःहून पाळलं जात आहे, काय वाटते आपणास? संपूर्ण बीड जिल्ह्यात सकल मराठा समाजाचे आराध्य दैवत मराठ्यांचे क्रांतीसूर्य आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना भेटायला आम्ही काल संध्याकाळी गेलो. खरंच माणूस हा जीवाची बाजी लावून लढत आहे. तर सकल मराठा समाजाच्या वतीनं आणि आंबेजोगाईला या ठिकाणी आम्ही उपजिल्हा अधिकारी कार्यालयात निवेदन देऊन रितसर पोलीस प्रशासनाच्या ह्याच्यात एक रॅली काढून सर्व समाज बांधवांनी आम्हाला या बंदला प्रचंड असा सहकार्य केलेलं आहे. हे बंद म्हणजे आम्हाला व्यापाऱ्याचे नुकसान करायचे नाहीत. हा बंद म्हणजे आम्हाला व्यापाऱ्यांना त्रास द्यायचा नाही. तर हा बंद आमच्या न्याय हक्कासाठी आणि आमचा हक्काचा नेता तिथं आज अन्नाचा कण न पोटात खाता आज दिवसेंदिवस उपोषणास बसत आहेत. तर आज आदरणीय दादांच्या जर जीवाला धोका जर झाला तर या बंदवर भागून जमणार नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी पेटून उठेल. आदरणीय दादांच्या आदेशानुसार आम्ही मनोजदादा जो आदेश देतील तीच पूर्व दिशा या ठिकाणी अंबाजोगाईच्या पूर्ण सकल मराठा समाज बीड जिल्हा यांच्या वतीने या ठिकाणी बंदला आवाहन केलेलं आहे. एक मराठा, एक मराठा, मनोजदादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज या ठिकाणी आदरणीय आमचे मनोजदादा जरांगे या 5 दिवसापासून जे उपोषणाला बसलेले आहेत, त्या उपोषणाची, त्या आमरण उपोषणाची या महाराष्ट्र शासनाने जर दखल घेतली नाही व त्यांच्या जीविताला काही बरं वाईट झालं तर तुम्हाला सांगतो या महाराष्ट्रातील मराठवाड्यातली जनता आणि अंबाजोगाई तालुक्यातली जनता कदापि या सरकारला सोडणार नाही. एवढं या ठिकाणी टाकून अंबाजोगाईकरांनी आज जो शांततेत बंद पाळून या मनोजदादा जरांगे यांच्या पाठीमागे राहण्याचा जो आज निर्धार केला आणि पाठिंबा दिला त्याबद्दल अंबाजोगाई तालुक्यातील सर्व व्यापारी बांधवांचे आम्ही या सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज अंबाजोगाईकरांचे आम्ही धन्यवाद मानतो. माननीय दादा मराठा योद्धा जरांगे दादा पाटील त्यांच्या वतीने अंबाजोगाईकरांनी प्रतिसाद देण्यासाठी बंदची हाक दिली होती. सकल मराठा समाज अंबाजोगाई यांच्या वतीने आज बंदची हाक दिली होती. तर सर्व व्यापारी वर्ग, सर्व रस्त्यावरचे छोटे मोठे गाडे सगळ्यांनी आज बंदला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन आम्हाला सहकार्य केल्याबद्दल धन्यवाद. पण शासनानं आमच्या मनोजदादा जरांगे पाटलांकडे एक लक्ष देऊन पूर्णपणे लक्षवेधी उपोषण करूनही एक गाडी मात्रही लक्ष देण्याचं काम सरकारनं केलं नाही. या सरकारचा आम्ही अंबाजोगाईवर जाहीर निषेध करतोय. जर मनोजदादा जरांगे